वाळू उत्खनन व वाहतुकीने अक्षरशः हौदोच घातला असून दररोज सुमारे 100 ट्रकद्वारे वाळूची वाहतूक होत असल्याने शासनाला अंदाजे 50 लाख रुपयांचा फटका बसत असल्याचा आरोप माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला. रॉयल्टी पास नाममात्र असून खुलेआम अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे ते म्हणाले. सन 2025-26 साठी मौजा बोरगाव निस्ताने येथील वाळूघाट 3710 ब्रास साठ्यासाठी अभिषेक एजन्सीमार्फत धनराज अशोक वर्मा यांना मंजूर केला. 12 डिसेंबर रोजी करार झाला. मात्र या घाटावर अटी शर्तीचे सर्रास उल्लंघन होत आहे. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. जिओ फेसिंग, सीमा निश्चिती, CCTV यंत्रणा आदी अटींची पूर्तता झाली नाही. पोकलेन, JCB, सक्शन पंप, बोटी व तराफ्यांच्या सहाय्याने नदी पात्रात उत्खनन सुरू आहे. त्याचे पुरावे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, SDO व तहसीलदार यांना पाठवूनही ठोस कारवाई झाली नाही. घेतली की धामणगाव रेल्वे तालुक्यामधल्या बोरगाव निस्ताने आणि गोकुळसरा घाटाचा शासकीय हनवास झाल्यानंतर शासकीय नियमाप्रमाणे अटी शर्तीप्रमाणे घाट मालक रेतीचा उपसा न करता सगळे यांत्रिक पद्धतीनं सक्शन पंप, बोटी, तराफे आणि रॉयल्टी पासेस न देता त्याची अवैध वाहतूक रात्री संध्याकाळी 7 नंतर ते सकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असते. आणि महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन गावातल्या एखाद्या लहानशा ट्रॅक्टरवाल्यानं रेती नेली घरकुलासाठी, मुरुम नेला घरातल्या अन्नात टाकायसाठी, तर 50,000 रुपये मुरुमवाल्याला दंड, स्वतःच्या शेतीतला मुरुम काढून नेला तर त्याला 50,000 रुपये दंड, ट्रॅक्टरची जप्ती, 1.5 लाख रुपये रेतीवाल्याला दंड, त्याच्या ट्रॅक्टरची जप्ती. हे होत असताना रोजचे 100 ते 150 ट्रक अवैधरित्या रेतीचे पोलिसांच्या नाकासमोर टिचून जात असताना महसूल प्रशासनाला वारंवार कळवून कलेक्टर, कमिशनर, SP, तहसीलदार, SDO यांना जिओ टॅगिंग करून त्याच्या व्हिडिओग्राफी पाठवून सुद्धा कारवाई होत नाही. आणि म्हणून ही आजची पत्रकार परिषद आहे. गोष्ट आहेच, प्रशासनाला हप्ते जातात. ज्या ज्या भागातून हे रात्रीचे ट्रक पास होतात त्या सगळ्या तहसीलदारांना, सगळ्या ठाणेदारांना हप्ता मिळतो, प्रचंड पैसे मिळतात. 27 लाखाचा घाट, रोजचे 50 लाखाची वसुली सुरू आहे. आणि याला पूर्णपणे आशीर्वाद आमचे आमदार प्रताप अडसड आणि त्यांच्या भगिनी आहेत. प्रशासनानं कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. रोज 50 लाखाचं कॅल्क्युलेशन असं आहे की 16 चक्का 18 चक्का ट्रकला तिथून 45,000 रुपये भरून घेतले जातात. 14 चक्क्याला 35 ते 40,000 घेतले जातात. 10 चक्के 12 चक्क्याला 25,000 घेतले जातात. आणि 100 ते 125 ट्रक तिथं मी स्वतः व्हिडिओ शूटिंग करून पाठवलेले आहे, जिओ मॅपिंग करून, तिथंच उभे आहे. मग अजून काय पुरावे द्यावे? अटी व शर्तीचे पुरावे तुम्हाला दिलेले आहेत. काय काय अटी व शर्ती म्हणजे माणसाच्या हातानच रेती भरावी लागते. आम्ही खेड्यातला ट्रॅक्टरवाला जेव्हा घरकुलासाठी रेती नेतो तेव्हा माणसाच्या हातानच भरतो. तिथं कुठे JCB असते एका ट्रॅक्टरसाठी? आमच्याजवळ 100 ट्रक भरावे लागतात, 125 ट्रक भरावे लागतात. म्हणूनच JCB पोकलँड आहे ना. घाटच्या घाट करून टाकले, लोकांच्या शेत्या करून टाकल्या. उद्या त्याच्या शेतात पूर गेला तर त्या शेतकऱ्यांना मरावं काय? पण त्याची ताकद नाही पोहोचत, कारण पोलिसांना फायरिंग होते घाटात. और गोळीबार झाला ना, भाजपचेच लोक गेले होते गोळीबार करायच्या वेळेस, भाजपचेच कार्यकर्ते अटकेत आहे. हायकोर्टातून बेल घेतल्या भाजपच्या शहराध्यक्षांनी. अजून काय करायला पाहिजे?